नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीच्या गणित विषयातील पान नंबर 41 यावरील चला संख्या तयार करूया हा भाग बघणार आहोत. इथे एक छान खेळ आपण खेळणार आहोत. इथे वर्तुळात काही अंक दिले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने 2 अंक निवडायचे आणि संख्या तयार करायची. चला तर या वर्तुळातील आपण कुठलेही 2 अंक घेऊया. इथे आपण 1 आणि 8 हे 2 अंक घेतले. ते आपण इथे लिहिले 1 आणि 8. आता आपण संख्या बनवूया 1 आणि 8 पासून. बघा कोणत्या 2 संख्या तयार झाल्या. 1 आणि 8 पासून 18 आणि 81 अशा ह्या 2 संख्या तयार झाल्या. आता आपण पुढच्या आणखी 2 संख्या घेऊया. बघा इथे आपण आणखी 2 संख्या घेतल्या 4 आणि 9. त्या संख्या आता आपण इथे अंक लिहूया. या अंकांपासून बनणाऱ्या संख्या तयार करूया. 2 अंकी संख्या. बघा कोणत्या संख्या तयार झाल्या. 94 आणि 49. आता आपण आणखी 2 अंक घेऊया. वर्तुळातल्या कोणत्याही 2 अंकांना आपण गोल करूया. इथे बघा आता आपण 7 आणि 3 हे 2 अंक घेतले. ते अंक आपण इथे लिहूया 7 आणि 3. आता या 7 आणि 3 या 2 अंकांपासून 2 संख्या तयार करूया. 2 अंकी संख्या तयार करूया. कोणत्या 2 संख्या तयार झाल्या. बरोबर 73 आणि 37. अशा प्रकारे आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत. इथे लाल पेनाने काही इतर जोड्या दाखवलेल्या आहेत. 2 संख्यांच्या जोड्या पाहायच्या, त्या लिहायच्या आणि या अंकांपासून संख्या तयार करायच्या. उदाहरण म्हणून सांगते. इथे 5 आणि 2 हे अंक घेऊन संख्या तयार करा. इथे 6 आणि 9 हे अंक घेऊन संख्या तयार करा. तर 1 आणि 4 हे अंक घेऊन संख्या तयार करा आणि तुमच्या मनाच्या देखील संख्या तयार करा. आता इथे आपल्याला दिलेल्या 2 अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करायची. दिलेल्या अंकांपासूनच तो भाग बघूया. इथे आपल्याला 2 अंक दिलेले आहेत. त्या पाकळीमध्ये बघा 4 आणि 7 या 2 अंकांपासून आपल्याला 2 संख्या तयार करायच्या 2 अंकी. मग तयार होणाऱ्या संख्या कोणत्या. कोणत्या 2 संख्या तयार झाल्या. बरोबर 47 आणि 74 या 2 संख्या तयार झाल्या. त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता 47 आणि 74 मध्ये सर्वात मोठी म्हटल्यानंतर दशक कोणाचा मोठा ती संख्या मोठी, म्हणून 74 ही संख्या मोठी, 47 ही संख्या सर्वात लहान. आता आपण आणखी 2 अंक घेऊया. 5 आणि 8. कोणत्या 2 संख्या तयार झाल्या. 58 आणि 85. यातील सर्वात मोठी संख्या कोणती ते आता आपण पाहूया. दशकाखाली आपण रेषा मारल्या. आता ठरवा सर्वात मोठी संख्या कोणती. बरोबर 8 दशकवाली 85 सर्वात मोठी. सर्वात लहान संख्या कोणती. 58. इथे आपण 2 अंक दिले असताना संख्या तयार केल्या. त्या किती तयार झाल्या. 2 संख्या तयार झाल्या. आता आपल्याला इकडे 3 अंक दिलेले आहेत. 3, 2 आणि 8 या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या 2 अंकी संख्या किती आणि कोणत्या ते आपण पाहू. आपण पहिल्यांदा 2 संख्यांचा विचार करूया. 3 आणि 2 हे अंक घेऊन आपण संख्या तयार करूया. आता आपण 2 आणि 8 हे अंक घेऊया आणि संख्या तयार करूया. बघा इथे आपण संख्या तयार केल्या. 2 आणि 8 ने 28 संख्या तयार झाली. नंतर 8 आणि 2 ने 82 संख्या तयार झाली. आता आपण 3 आणि 8 ची जोडी लावूया. कोणती संख्या तयार झाली. 3 आणि 8 पासून 38 आणि दुसरी संख्या 83. अशा या एकूण 6 संख्या तयार झाल्या. 1, 2, 3, 4, 5, 6. 3 अंक दिले असताना आपल्याला 6 2 अंकी संख्या तयार करता आल्या. त्यातील आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी. मग आता इथे दशक शोधा आणि रेषा मारा. बघा याच्यामध्ये
सर्वात मोठा दशक कोणता? आपल्या लक्षात आलं असेल 8. परंतु 8 दशक आणि 2 आणि 8 दशक आणि 3, मग ह्याच्यामध्ये मोठं कोण? बरोबर, 8 दशक 3. मग सर्वात मोठी संख्या कोणती? 83. आता या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या पण शोधायची आहे. म्हणजे ज्याचा दशक लहान ती संख्या लहान. बघा इथे 2 दशक 2 दशक, परंतु दशक समान आहेत, मग आपल्याला एकक संख्या बघाव्या लागतील. इथे 3 एकक, इथे 8 एकक, मग सर्वात लहान कोण? बरोबर, इथे आपल्याला सर्वात लहान संख्या मिळाली, ती आहे 23. आता आपण आणखी पुढचे 3 अंक बघूया. इथे आपण अंक घेतलेले आहेत 6, 0 आणि 4. यांच्यापासून संख्या तयार करूया. इथे आपण 6 आणि 0 ची जोडी लावूया आणि 2 अंकी संख्या तयार करूया. कोणती संख्या तयार झाली? 60. बरोबर आहे. दुसरी संख्या तयार होईल का 2 अंकी? नाही, कारण मागच्या बाजूला 0 आल्यानंतर त्या संख्येचे वाचन 6 असे होईल. या संख्येला आपण 2 अंकी संख्या असे म्हणू शकत नाहीत. ही संख्या आपण अशी लिहितो, हे असं लिहत नाही. ही 1 अंकी संख्या तयार झाली, मग ती तशी संख्या आपण इथे लिहू शकत नाहीत. आता आपण 0 आणि 4 यांची जोडी लावूया. बघा इथे कोणती संख्या तयार झाली? 40. आता आपण 6 आणि 4 ची जोडी लावूया. आता 6 आणि 4 ची जोडी लावल्यानंतर काय बनले? 64 आणि 46. अशा किती संख्या तयार झाल्या? 1, 2, 3, 4. यांतील सर्वात मोठी संख्या कोणती? मग दशकाखाली रेषा मारूया आणि ठरवूया. सांगा आता सर्वात मोठी संख्या कोणती? ज्याचा दशक मोठा ती सर्वात मोठी संख्या. दशक समान आहेत आणि म्हणून मग आपण एकक बघणार आहोत. एककामध्ये कोणती संख्या मोठी दिसते? अगदी बरोबर, मग ती सर्वात मोठी संख्या 64. 64 ही संख्या सर्वात मोठी संख्या आली. आता यातील सर्वात लहान संख्या ठरवा. 40 की 46? ज्याचा एकक लहान ती संख्या लहान. आता सांगा 40 की 46? बरोबर, 40. इथे आपल्याजवळ 3 अंकांचे कार्ड्स आहेत. त्यांच्यापासून आपण संख्या तयार करूया. 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. इथे बघा 5 आणि 9 एकत्र आणले तर 59. आता हेच कार्ड पुढे मागे करूया. आता कोणती संख्या तयार झाली? 95. आता आपण 5 आणि 1 ची जोडी लावूया. 5 आणि 1 51. आता हेच कार्ड्स उलट करूया. कोणती संख्या तयार झाली? 15. आता 1 आणि 9 ची जोडी लावा. 19. आता 9 आणि 1 91. आहे ना सुंदर गेम हा? यापासून तयार झालेल्या संख्या तुमच्या पाटीवर लिहा आणि यातील सर्वात मोठी कोणती आणि सर्वात लहान कोणती ही संख्या शोधा आणि लिहा. ही झाली सर्वात मोठी संख्या 95 आणि ही झाली सर्वात लहान संख्या 15. इथे आणखी 3 कार्ड्स दिले आहेत. 7, 2 आणि 4 या अंकांचे कार्ड्स दिलेले आहेत. यांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करा. 2 अंकी संख्या तयार करा. बघा कोणता अंक घेतला आपण? 7 आणि 2 72. उलट केले तर 2 वर 7 27. आता 7 आणि 4 ची जोडी लावूया. 74. आता मागे पुढे करा. आता कोणती संख्या तयार झाली? 47. आता आपण दुसऱ्या जोड्या तयार करू. आता 4 आणि 2 ची जोडी 42. आता काय तयार झाले? 24. या अंकांच्या कार्ड्सपासून तयार झालेल्या संख्यांच्या जोड्या तुम्ही लावलेल्या आहेत. तयार झालेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? अगदी बरोबर 7.4 म्हणजे 74. आणि सर्वात लहान संख्या कोणती? अगदी बरोबर 24. अशा प्रकारे अंकांचे कार्ड्स घेऊन आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो. त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या सुद्धा बनवता येते, ओळखता येते. याचा सराव आपण असा करायचा आहे. घरी कार्ड्स बनवा आणि त्याच्यापासून अशा संख्या तयार करा. त्यातून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या शोधा.